आणि इथं साईडला पाहिल्यानंतर असं वाटत आहे जंगलामध्ये आलो आहे आणि जंगलाच्या मधून जाण्याचा फील येत आहे। तुम्हाला लगेच कळालं असतं की मी दुबईमध्ये राहतो, त्यामुळे मी दाखवलं नाही कुठं आलो आहे मी। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर मित्रांनो, आज मंगळवार आहे, आज मराठीतून ब्लॉग आहे। तर मी चाललो आहे फिरण्यासाठी। तुम्हाला आज एक लोकेशन दाखवतो आमच्या इकडचं, तुम्हाला नक्की आवडेल, कारण की आता पाऊस पण पडत आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवळ दिसत आहे। हे पाहता थोड्याच वेळात मी पोहोचणार आहे लोकेशनला। त्याआधी बघा रोडच्या साईडला सगळे मोठाले झाड आहे। तर आता पावसाचा सीझन असल्यामुळे सगळीकडेच हिरवगार झाला आहे। तर वीक मधून मंगळवारी कामाला सुट्टी असती, पण आज आम्ही चालू ठेवलेलं आहे काम। तर आज सगळे लेबर ब्रिक वर्क करण्यासाठी गेले आहे मामाच्या साईडवर। तर हे पहा मी आलो आहे लोकेशनला। समोर पहा इथं बसण्यासाठी एक शेड केलेला आहे। तर या शेडच्या समोर दरी आहे आणि त्याच्या साईडला असे डोंगर आहे, किती मस्त दिसत आहे। तर रोडच्या साईडला गाडी लावल्यानंतर मी आलो आहे चालत, आणि समोर हे पहा पाणी साचलेलं आहे पावसाचं। तर इथं पावसाचं पाणी पडल्यानंतर डोंगरावरून पाणी खाली येतं उताराच्या साईडला, इथं ओव्हरफ्लो होऊन असं दरीमध्ये जातं पाणी। तर या ठिकाणी निसर्गाचा एन्जॉय घेण्यासाठी जास्त पब्लिक येत असते। हे पहा समोर 3 जण येत आहे। तर आज ज्यादा ढग असल्यामुळे ऊन पडलं नाही अजून, आणि इथं ऊन न पडल्यामुळे किती मस्त वाटत आहे, अशी गार हवा येत आहे। तर मी त्यानंतर आता गाडीवर चाललेलो आहे। हे पहा साईडला किती मोठे झाड आहे, आणि आता इथं हवा पण ज्यादा आहे डोंगराच्या साईडला। आता मी चाललोय डोंगरावर, वरती जाऊन अजून तुम्हाला दाखवतो। तर आता जात असताना हे पहा साईडला किती मोठे झाड आहे, हे पाहून मस्त वाटत आहे। आणि इथं साईडला पाहिल्यानंतर असं वाटत आहे जंगलामध्ये आलो आहे, आणि जंगलाच्या मधून जाण्याचा फील येत आहे। तर आलो आहे मी वरती डोंगरावर। हे पहा लेफ्ट साईडला किती मस्त वातावरण दिसत आहे। हे पहा इथं डोंगरावर झाड आहे आणि समोर सगळं शेती आहे। तर समोरची शेती पाहून असं वाटत आहे मध्यभागी चॉकलेट कलर भरला आहे आणि त्याची बॉर्डरला ग्रीन कलर दिलेला आहे। आता हे पहा असा रोड आहे आणि डोंगराच्या साईडने आता मी वरती चाललो आहे। तर अजून वरती आल्यानंतर इथं मोरचा पण आवाज येत आहे, पण आता आवाज रेकॉर्ड नाही होणार मोबाईल मध्ये, कारण की ज्यादा हवा आहे इथं। आणि समोर हे पहा किती मस्त डोंगर आहे खालीवर, असं वाटत आहे सह्याद्रीकडे आलो आहे मी। त्यानंतर मी आलो आहे मंदिरामध्ये। तर हा प्रसाद आहे इथला, तर आता मी हा राईस खात आहे। तर दर्शन आणि प्रसाद घेतल्यानंतर आता मी चाललो आहे खाली। तर आता खाली जात असताना हे पाहून मला बालाजीची आठवण येत आहे। हे बालाजीला पण असेच जाण्यासाठी रोड आहे दोन्ही जंगलाच्या मधून। तर पार्किंग मधून गाडी घेतल्यानंतर आता मी चाललो आहे। तर थोडं पुढे गेल्यानंतर मी गाडीचं स्विच बंद करतो, कारण उताराने गाडी फास्ट जाईल, पेट्रोल पण वाचेल। तर ह्या डोंगरावर आल्यानंतर आणि दर्शन घेतल्यानंतर अजूनही चांगलं वाटत आहे। तर तुम्ही विचार करत असताल याने मंदिर नाही दाखवलं टेम्पल, तर मी टेम्पल दाखवलं असतं तर तुम्हाला लगेच कळालं असतं की मी दुबईमध्ये राहतो, त्यामुळे मी दाखवलं नाही कुठं आलो आहे मी, लगेच नाही तर तुम्हाला कळालं असतं। तर आज साईटवर सुट्टी आहे माझी, तर आता मी चाललो आहे घरी। तर दुपारच्या नंतर आता मी आलो आहे आमच्या रोडला, आता मी घरी चाललो आहे। त्यानंतर आता मी 5 वाजता जाणार आहे क्रिकेट खेळण्यासाठी। तर आलो आहे मी क्रिकेट खेळण्यासाठी। हे पहा, तर आज मंगळवार असल्यामुळे आज आलो आहे मी। तर तुम्ही विचार करत असाल याने अजूनपर्यंत कंस्ट्रक्शन आणि साईडचं काही दाखवलं नाही, तर हे पहा समोर जे पिच आहे ते कॉन्क्रीटचंच आहे। तर असा कोणताही दिवस नाही येणार की त्या दिवशी कंस्ट्रक्शन किंवा साईडचं मी काही दाखवू शकत नाही। आम्ही जिथं खेळत आहे त्याच्याच बॅक साईडला स्टोन क्रशर आहे, तिथं ॲग्रिगेट अँड क्रशर बनत असते। तर आता मी फिल्डिंगला गेल्यानंतर दाखवतो। तर थोड्या वेळाने हे पहा आमची फिल्डिंग आहे। तर इथं राईट साईडला खान आहे, इथं ॲग्रिगेट अँड क्रशर बनत असते, आणि इथूनच सगळ्या सिटीमध्ये मटेरियल पुरवलं जातं। तर क्रिकेट खेळून झाल्यानंतर आता मी चाललो आहे घरी। तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। राम राम।